तर आज आम्ही आलोय नितीन भाऊच्या लग्नाला. नितीन भाऊच्या लग्नाला आलो. इथं आम्हाला भेटले शुभम भाऊ सोबत भेट केली. मग इकडं नवरदेव नाचत होता. इकडं आलो. मग इकडं नवरदेव नाचत होता. मग चालवलं थोडं बँडमध्ये. म्हणलं चला बँडमध्ये नाचून बिचून घेऊ. नाचून झालं मग इकडे व्हिडिओ घेतली. म्हणलं चला मग आता मंडपात. मग इकडून आम्ही मंडपात आलो. मंडपात आल्यानंतर मग रोहित भाऊ टोपीनं हवा घालत होते. रोहित भाऊ म्हणतो अरे यांचं झालं माझं कधी होणार. मग रोहित भाऊला म्हणलं होईल तुझं पण. इकडं नवरदेव नवरीचे लग्न लागत होते. मग लग्न लागलं म्हणलं चला आता लग्न लागतच आलंय. तेवढ्यात आमचा भाऊ म्हणतो अरे म्हणा जेवायची सोय पहा म्हणा पहिला मला भूक लागली म्हणा. याला एवढी भूक लागत होती का थांबायला तयार नव्हता म्हणा. मी चाललोय म्हणा जाऊ द्या म्हणा मला जायचंय म्हणा मी चाललो म्हणा. नंतर ना मग आम्ही सगळे जेवायला आलो बसले होते जेवायला. तर येतो का भाऊ फोनमध्येच पाहत बसले होते. तो एक म्हणतो पाय काय ते ऐकून बिकून झालं. मग नंतर यांना फुल भूक लागली. दोघं जेवत बसले. मग मोकार टाईम ना उठणार ना आम्हाला मोकार टाईम झाला नाही. उठणार दोघं जण. यांच्या दोघांचं आवरलं. मग आम्ही निघालो नवरदेवाकडं. नवरदेवा का आलो. मग काय नवरी म्हणते भाऊ मी चालली मी काय तुम्हाला पैसे देणार नाही. नवरदेवाकडून घ्या काय घ्यायचे ते. नवरीनं पाणी बिणी पेलं. नवरी गेली साईडला निघून. नवरदेवाला ते उठून ते पोरं म्हणते आमचे पैसे टाकून देऊ. आम्ही म्हणतो अरे दे ना बाबा पैसे मग इकडून आम्ही बसलो आमच्या जेनमध्ये. चाललो दाटी वाटी करीत साखर फाट्यावर. बाय आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.